नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा आप्पे. उपवासाची 30 खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर मग साबुदाण्यापासून अशा प्रकारे आप्पे ट्राय करून बघा नक्की. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. इथे 2 वाट्या मी साबुदाणा भिजत घातले. 4 ते 5 तास हे तांदूळ भिजवलेत मी आणि हे बघा अशा प्रकारे चांगले भिजले गेलेत आपले तांदूळ. 4 ते 5 तास भिजवा किंवा मग रात्रभर भिजत ठेवले तरी चालतील. आणि याच्यातले आपण निम्मेच करणार आहोत. निम्मे म्हणजे 1 वाटी घेणार आहोत. 2 वाटे जरी भिजत घातले तरी यातले निम्मे आपण काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ सगळेच तांदूळ आपण. चार 5 मिरच्या घातल्यात आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. जसं पाणी लागेल तसं टाकत राहा. हे बघा अशा प्रकारे चांगली पेस्ट बनवायची याची. अशी कन्सिस्टन्सी ठेवा. एक बटाटा चिरून घालायचे आपल्याला. एक छोटा बटाटा घेतलाय, त्याची सालं काढून घेऊया. आता इथे जास्त काही जिन्नस नाही आहेत, त्यामुळं एक बटाटा आणि मिरची, फक्त या 2 साहित्यातच आपण हे आप्पे बनवणार आहोत. आणि ही आपली आलं किसायची जी किसणी असते त्यानंही आपण बटाटा किसून घेऊ, जेणेकरून आपला बटाट्याचा जो किस आहे तो एकदम छोटा पडला जाईल. या किसणीचं कसं, या किसणीने छोटा किस पडतो. अशा प्रकारे किसून घेऊया आपण सगळा किस आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकूया त्यात. 2-3 वेळा धुवून घ्यायचे, म्हणजे बटाट्यामध्ये जे स्टार्च असते ते सगळं निघून जाईल. थोडासाच बटाटा घालायचा आपल्याला. आपण इथं आता कच्चा बटाटा घालतोय, त्यामुळं एक छोटा बटाटा घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल. मिक्स करूया त्यात आपण. मिक्स करून हलवून घेऊया सगळं. आणि इथं आपण आता पाऊण वाटी ताक घेतले. ताकाऐवजी तुम्ही दही घातले तरी चालते. ताकाला कसं जरा आंबटपणा जास्त असतो ना, त्यामुळं आप्यासाठी आपण ताक ॲड केले त्यात. आणि असं एकसारखं हलवत राहायचे. साबुदाणा असा आहे की तो खूप पाणी शोषून घेतो, त्यामुळं पाणी जरा थोडंसं जास्त घालायला लागतं आपल्याला. चवीनुसार मीठ. चला आता गॅस पेटवू आणि आप्याचं पात्र ठेवूया गॅसवर. चला आप्या पात्रामध्ये थोडं थोडं तूप घालून घेऊया सगळ्यात. तूप वितळलं की आपलं जे मिश्रण तयार झाले ते थोडं थोडं करून आपण घालून घेऊया. असं घालून थोडंसं पसरवायचं आहे. तुपाऐवजी तर तेलाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. आणि 10 मिनटासाठी झाकण लावून देऊ. हे बघा 10 ते 15 मिनटं लागतात शिजायला. छान असं फुगून वर आले ते. आणि असं दुसऱ्या बाजूनं आपल्याला पलटी करायचे. सगळे आपण असेच आप्पे पलटी करून घेऊयात. थोडासा वरनं दाब द्यायचा, म्हणजे काय होतं, खालची बाजू आहे ती चांगली भाजली जाते. हे बघा अशा प्रकारे. आणि वरून झाकण ठेवून देऊया. हे बघा 5 ते 10 मिनटांनी परत उघडून बघूया. पालती करू. हे बघा चांगले फुगून आलेत आपले. दोन्ही साईडनी आप्पे चांगले फुगलेत. जास्त काही साहित्य नाही, फक्त मिरची आणि एक बटाटा. छान लागते रेसिपी ही, आणि दह्यासोबत तर अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. काढून घेऊया सगळे आप्पे आपण भांड्यामध्ये. आणि अशाच प्रकारे दुसरं सुद्धा मिश्रण आपण त्यात घालून घेऊन सगळे आप्पे करून घेऊया. नक्की ट्राय करा रेसिपी ही, खूप छान लागते. दह्याची चटणी किंवा नुसते दह्यामध्ये साखर घालून जरी त्याच्याबरोबर खाल्लं तरी खूप छान होते. आणि बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असते. हे छान लागते चवीला. तयार झालेले आप्पे हे बघा, वरून एकदम कुरकुरीत आणि आत जर आपण बघितलं तर आत एकदम सॉफ्ट असे. आणि मेन म्हणजे बटाटा पण यात शिजला जातो बारीक किसून जर घातला तर. अशाच
सोप्या आणि साध्या रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.